पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी इयत्ता 10वीच्या प्रकरणाचा हा भाग दुसरा. या भागामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. त्या प्रकरणाला सुरुवात करण्याआधी आपण पाहू की जैवतंत्रज्ञानाचा वापर हा कोणकोणत्या क्षेत्रात होतो. यातील पहिले क्षेत्र म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी. या आधीच्या प्रकरणात आपण अभ्यासलं आहे की लॅक्टोबॅसिलाई त्याचप्रमाणे सॅक्रोमायसिस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने आपण मद्य, दुग्धजन्य उत्पादने निर्माण करू शकतो. यूजिंग मायक्रोबियल ॲबिलिटीज टू फॉर्म योगर्ट फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम मोलासेस. जैवरसायनशास्त्र म्हणजेच बायोकेमिस्ट्री. कोविड-19च्या म्हणजे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या काळात आपल्याला लसीचं म्हणजेच वॅक्सिनचं महत्त्व वेगळं सांगायला नको. या लसीची निर्मिती, त्याचप्रमाणे प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्सची निर्मिती विशिष्ट पेशीद्वारे करणे जैवरसायनशास्त्रामुळे शक्य होतं. रेणवीय जीवशास्त्र म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी. मानवी फायद्यासाठी DNA सारख्या जैवरेणूंचा उपयोग हा DNA फिंगरप्रिंट ज्याच्या मदतीने आपण गुन्हेगारांचा तपास करू शकतो, ह्या तंत्राचा वापर आपल्याला या रेणवीय जीवशास्त्रामुळे शक्य होतो. दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही पोमॅटो ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती पाहू शकता. पोमॅटो म्हणजेच पोटॅटो बटाटा जो जमिनीखाली येतो आणि टोमॅटो जो जमिनीवर येतो यांच्या संकराने घडवून आणलेली ही वनस्पती म्हणजेच पोमॅटो, जे जनुकीय अभियांत्रिकी म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंगचं फलित आहे, ज्यात जनुकीय बदल घडवून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती किंवा प्राणी यांची निर्मिती करता येते. बाय टेक्निक्स ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशन द प्लांट अँड ॲनिमल व्हेरायटीज ऑफ डिझायर क्वालिटी कॅन बी ऑब्टेन. ऊती संवर्धन टिश्यू कल्चर जे आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलो, ज्यामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या वापराने पुढील गोष्ट करणे शक्य झालेलं आहे की ज्यात एखाद्या विशिष्ट वनस्पतीचा एखादा ऊतीपूर्ण भाग म्हणजेच टिश्यू आपण काढून घेतला, त्याला जर कल्चर म्हणजे संवर्धन करू शकलो, यासाठी अगारसारख्या माध्यमाचा वापर केला जातो. या अगारमध्ये असणारी विशिष्ट पोषके या ऊतींना म्हणजे टिश्यूला मिळाल्यानंतर त्याची मुळे आणि खोडाची वाढ पूर्ण होते आणि त्यापासून एक संपूर्ण रोपटं विकसित होऊ शकतं. अशा रीतीने जैवतंत्रज्ञानाची व्याख्या. बायोटेक्नॉलॉजी मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान म्हणतात. बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम्स फॉर ह्युमन वेलफेअर. जैवतंत्रज्ञानाचे फायदे. बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. भारतामध्ये विचार केला तर शेतजमिनीला बऱ्याच मर्यादा पडतात आणि त्यामुळे आहे त्या जमिनीमध्ये जर जास्त उत्पादन आपण घेऊ शकलो तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होऊ शकतो आणि हेच जैवतंत्रज्ञानाने साध्य झाले आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉप लँड एरिया. रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रण यावर होणारा खर्चही कमी झाला आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे आपल्याला शक्य झाले आहे. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हेरायटीज यील्ड पर ॲन्युअम हॅज बीन इन्क्रीज. तसेच बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या विशिष्ट वनस्पतींच्या प्रजाती आपण जैवतंत्रज्ञानामुळे निर्माण करू शकलो आहोत. डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट व्हेरायटीज विच कॅन विस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉईल हॅज बिकम पॉसिबल. परीक्षेमध्ये जर जैवतंत्रज्ञानाचा उपयोग युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी असा भाग जरी विचारला गेला तरी यातले जे काही मुद्दे आहेत ते उत्तरादाखल तुम्ही देऊ शकता. जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग. कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी.
याचा अभ्यास करताना आपल्याला खालील 7 मुद्दे विचारात घ्यावे लागतील. पीक जैवतंत्रज्ञान, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंड्री, मानवी आरोग्य, ह्युमन हेल्थ, औद्योगिक उत्पादने, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान, एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी, अन्न जैवतंत्र, फूड बायोटेक्नॉलॉजी आणि DNA फिंगरप्रिंटिंग. यातील पहिला उपयोग म्हणजे पीक जैवतंत्रज्ञान, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, ज्यामध्ये आपल्याला 3 मुद्दे सविस्तर अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे संकरित बियाणे, हायब्रिड सीड्स, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स किंवा GM क्रॉप्स आणि जैविक खते, बायो फर्टिलायझर्स. संकरित बियाणे, हायब्रिड सीड्स, 2 वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी मोठ्या प्रमाणावर ही पद्धती उपयुक्त आहे आणि याचेच उदाहरण म्हणजे बाजारात आता उपलब्ध असलेली सीडलेस ग्रेप्स म्हणजेच बी-विरहित द्राक्ष. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येते. क्रॉप्स डेव्हलप विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन्स विथ देअर जीनोम आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. आणि याचे उदाहरण म्हणजे बीटी कापूस. बॅसिलस thuringiensis या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला जातो. त्यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होते. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरात जाऊन तिची अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते आणि त्यामुळे ही अळी मरते. A gene had been isolated from the bacterium Bacillus thuringiensis and integrated with the gene of cotton. Due to this, toxin is produced which is fatal for bollworm. GM क्रॉप्सचं दुसरं उदाहरण म्हणजे बीटी वांगे. यातसुद्धा बॅसिलस thuringiensis या जीवाणूची मदत घेऊन जनुक वापरले जाते आणि बीटी वांगे तयार केले जाते. गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व अ म्हणजेच बीटा कॅरोटीन निर्माण करणारे जनुक टाकण्यात आल्याने साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन यात सापडते. तणनाशकरोधी वनस्पती हा बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञानाचा अजून एक महत्त्वाचा उपयोग. दिलेल्या चित्राचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला मध्यभागी ससेप्टिबल ज्या वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये किडेचा प्रादुर्भाव, जंतूंचा प्रादुर्भाव वनस्पतीला झाला तर वनस्पती मरताना दिसून येते. पलीकडच्या बाजूला रेझिस्टन्स प्लांट्स आहे म्हणजे अशी वनस्पती की जी किडेचा प्रादुर्भाव होऊच देत नाही. आणि टोलरंट म्हणजे सहन करणारी वनस्पती की जरी कीड त्या वनस्पतीला लागली तरीसुद्धा वनस्पतीला त्याच्यापासून कोणताही धोका निर्माण होत नाही. आणि हेच तंत्र तणनाशकरोधी वनस्पतीमध्ये वापरलं गेलं आहे. मुळात तण हे मुख्य पिकाच्या वाढीस अडथळा निर्माण करते आणि मग त्यासाठी अशा पिकांचीच निर्मिती केली जाते की जी तणनाशक निर्मिती जी आहे ती निर्मितीयुक्त अशी रसायनं तयार करू शकतील. तणनाशकरोधी वनस्पती निर्माण करण्यात आल्याने यातून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे आपोआपच तणांचे नियंत्रण हे शक्य झाले आहे. जैविक खते म्हणजे बायो फर्टिलायझर्स. रासायनिक खतांचा जर पिकांवर अधिक प्रमाणात वापर केला तर पिकांना नुकसान होऊ शकतं आणि म्हणून रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, नस्टॉक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच ॲझोला या वनस्पतीचा वापर जैविक खते म्हणून केला जातो. या जैविक खतांच्या वापराने पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमता वाढते. यानंतरचं क्षेत्र म्हणजे पशुसंवर्धन.
ॲनिमल हजबंड्री. पशुसंवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 पद्धती, ज्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे कृत्रिम रेतन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, ज्यात बैलामधील शुक्राणू हा वेगळा काढून त्याचं रोपण हे गायीच्या गर्भाशयामध्ये केलं जातं आणि त्यातून मग नवा भ्रूण जो आहे एम्ब्रियो तो विकसित केला जातो. दुसरी पद्धत म्हणजे गर्भप्रत्यारोपण एम्ब्रियो ट्रान्सफर, ज्यात 2 वेगवेगळ्या जातीमध्ये एक गाय आणि एक बैल यांच्या oocytes म्हणजे अंडाशय आणि स्पर्म म्हणजेच शुक्राणू यांचं फलन, यांचा संकर जो आहे तो बाहेर घडवून आणला जातो आणि मग तयार झालेला जो भ्रूण आहे एम्ब्रियो जो आहे तो इतर गायीमध्ये समाविष्ट करून नवीन जीवाची निर्मिती ही शक्य होते. यामुळे विविध प्राणीज उत्पादने, उदाहरणार्थ दूध, मांस किंवा शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारी लोकर यांचं प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीत वाढ होते. मानवी आरोग्य ह्युमन हेल्थ. रोगनिदान करणं आणि रोगोपचार म्हणजेच रोगावर उपचार करणं या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या 2 प्रमुख बाबी आहेत. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिझीज आर 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. मधुमेहासारख्या आजाराचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झाले आहे. Diagnosis of diabetes has become possible even before the onset of symptoms with the help of biotechnology. मधुमेहाच्या उपचारासाठी पूर्वी इन्सुलिन संप्रेरक घोड्याच्या स्वादुपिंडापासून मिळवले जात असे, परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागले आहे. Earlier, insulin was being collected from the pancreas of horses. However, nowadays, due to biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. मानवी आरोग्य ह्युमन हेल्थ या भागामध्ये आपण विशेष घटकांचा अभ्यास करणार आहोत. ते घटक म्हणजे लस आणि लसीकरण, वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन, रोगोपचार ट्रीटमेंट, इंटरफेरॉन, जनुकीय उपचार जीन थेरपी, क्लोनिंग, ज्यात 2 उपप्रकार आहेत ते म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि उपचारात्मक म्हणजे थेराप्युटिक क्लोनिंग. लसी आणि लसीकरण वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी किंवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस होय. Vaccine is the antigen containing material given to acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. पूर्वी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचा वापर लस म्हणून केला जात असे, परंतु आता रोगजंतूचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवले जाते आणि या जनुकाच्या मदतीने प्रयोगशाळेत ते प्रतिजन तयार करून त्याचा वापर लस म्हणून केला जातो. अशी लस जेव्हा आपल्याला टोचली जाते त्यावेळेला आपल्या शरीरात त्या विशिष्ट प्रकारच्या रोगजंतूविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडीज जे आहेत त्या तयार होतात. उदाहरणार्थ पोलिओ लस. काही लशी या मात्र शरीरात न टोचता खाद्य म्हणून देण्यात येतात. त्यांना खाद्य लसी असे म्हणतात. जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशा लसींची निर्मिती करण्यात येते. दिलेल्या चित्रात तुम्ही जनुकीय पारेषित बटाट्याचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं, जनुकीय पारेषित बटाटे म्हणजेच ट्रान्सजेनिक पोटॅटोज हे पाहू शकता. यात या बटाट्यांना खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ई कोलाय किंवा कॉलरा रोगाचे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंच्या संक्रमणाला प्रतिकार करण्याची क्षमता किंवा रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता जी आहे ती आपोआपच निर्माण होते. यावर आधारित हा आकृतीयुक्त प्रश्न. दिलेली आकृती कशाशी संबंधित आहे? आयडेंटिफाय द प्रोसेस गिवन इन द अबाव डायग्राम. याचे उत्तर जनुकीय पारेषित बटाटे तयार करण्याचे तंत्र ट्रान्सजेनिक पोटॅटोज.
या पद्धतीचे महत्त्व सांगा. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ अबाव प्रोसेस. हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा किंवा ई कोलाई जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारक शक्ती निर्माण होते. ॲक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक विब्रिओ कॉलरी, इश्चेरिशिया कोली. 2 गुणांसाठी आलेला पुढचा प्रश्न नोव्हेंबर 20ला विचारला गेलेला होता. तो म्हणजे राईट एनी 2 बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. याआधी आपण याचं उत्तर अर्थातच पाहिलेलं आहे. ते म्हणजे रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रण यावर होणारा खर्च कमी होतो. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होते. बाय डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टंट व्हेरायटीज द एक्सपेन्सेस ऑन डिझीज कंट्रोल बिकम लेस. फास्ट फ्रूट सेटिंग व्हेरायटीज आर डेव्हलप्ड दॅट इन्क्रीज द पर ॲन्युअम यील्ड. मानवी आरोग्यातील यानंतरचा भाग म्हणजे रोगोपचार, ट्रीटमेंट. इन्सुलिन जे मधुमेहामध्ये उपयुक्त असे संप्रेरक आहे. सोमॅटोट्रॉपिन हे वाढीवर नियंत्रण ठेवणारं असं एक संप्रेरक आपल्या मेंदूमध्ये त्याची निर्मिती होते. दिलेल्या चित्रात हे तुम्ही पाहू शकता. तर रक्त गोठवणारे घटक ज्यांना प्लेटलेट्स किंवा रक्तपट्टिका असे आपण म्हणतो, यांची निर्मिती आता जैवतंत्रज्ञानामुळे आपल्याला शक्य झालेली आहे. इंटरफेरॉन हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट आहे. दिलेल्या चित्रात हा प्रथिनांचा गट म्हणजेच इंटरफेरॉन तुम्ही पाहू शकता. हा गट नेमकं काय करतो तर तो विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. म्हणजेच व्हायरस विषाणूंविरुद्ध तो कार्य करतो. त्याची निर्मिती ही रक्तात होते. आता मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीयदृष्ट्या जीवाणू ई कोलायचा वापर करून या इंटरफेरॉनची निर्मिती आपण करू शकतो. आणि या इंटरफेरॉनमध्ये अर्थातच आपल्या ज्या इम्युन सेल्स आहेत, इम्युन सेल्स म्हणजे रोगप्रतिकारक ज्या शक्ती निर्माण करणाऱ्या पेशी आहेत, त्यांना ॲक्टिवेट म्हणजेच उत्तेजित करण्याची क्षमता या इंटरफेरॉनमध्ये असते. जनुकीय उपचार, जीन थेरपी. दिलेल्या चित्रात तुम्ही कायिक पेशी म्हणजेच सोमॅटिक सेल्स पाहू शकता, ज्यामध्ये आपल्या रक्तपेशी येतात किंवा आपल्या स्नायूपेशी येतात. आपल्या चेतापेशी म्हणजेच न्यूरॉन जे आहेत त्या न्यूरॉनचा त्यामध्ये समावेश होतो. अशा या पेशी ज्या आहेत ज्यांना आपण सोमॅटिक सेल्स किंवा कायिक पेशी म्हणतो. मग ह्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही तर शुक्रपेशी आणि अंडपेशी, स्पर्म्स अँड ओवा. त्यामुळेच शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी असे म्हणतात. ऑल दी सेल्स एक्सेप्ट स्पर्म्स अँड ओवा इन द बॉडी आर कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल. कायिक पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशींवर जनुकीय उपचार करणे आता जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. फिनाइलकेटोनेरिया हा एक विकार आहे, जो विकार यकृतातील पेशींमध्ये दोष निर्माण झाल्यास आपल्याला दिसून येतो. यावर या जीन थेरपीच्या मदतीने सद्यस्थितीत उपचार शक्य झाले आहेत. या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धती असे म्हणतात. मानवी आरोग्यातला पुढील भाग म्हणजे क्लोनिंग. एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग होय. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका, रेप्लिका म्हणजे प्रतिकृती, ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. यातील पहिला प्रकार म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. डॉली मेंढी ही या पद्धतीने तयार केलेली पहिली सस्तन प्राण्यांमध्ये तिचा समावेश होऊ शकतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे स्कॉटिश मेंढी मादीच्या स्त्री बीजातील केंद्रक काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील म्हणजेच मॅमल सेल्स जे आहेत, मॅमरी सेल्स, त्याच्यामधलं केंद्रक रोपण करण्यात आला. नंतर हे बीज
स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढवले गेले आणि या मादीपासून मग डॉली मेंढी जन्माला आली. केंद्रकातील गुणसूत्रानुसार फिन डॉर्सेट जातीची डॉलीची वैशिष्ट्य होती. स्कॉटिश मेंढीच्या गर्भात जरी तिची वाढ झालेली असली तरी त्या मेंढीचं कोणतंही वैशिष्ट्य तिच्या शरीरात नव्हतं. अशा रीतीने डॉलीला 3 माता होत्या पण एकही पिता नव्हता. क्लोनिंगचा दुसरा प्रकार म्हणजे उपचारात्मक क्लोनिंग, थेरापेटिक क्लोनिंग. यात सुद्धा केंद्रक विरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचं केंद्रक यांच्या संयोगाने पेशी तयार केल्या जातात. पण यासाठी प्रयोगशाळेची मदत घेतली जाते आणि मग प्रयोगशाळेत या पेशी विकसित करून त्यापासून मूलपेशी म्हणजे स्टेम सेल्स ज्या आहेत त्यांची निर्मिती करता येते. स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल फॉर्म इन लॅबोरेटरी by the union of somatic cells nucleus with the enucleated egg cell. काही व्याधींवर या मूलपेशींच्या मदतीने उपचार करून रुग्णाला जीवदान देता येते. Various diseases can be treated with the help of the stem cells. औद्योगिक उत्पादन, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, ज्याला व्हाईट टेक्नॉलॉजी असेही म्हटलं जातं, ज्यात सुधारित ईस्ट वापरून मळी म्हणजेच ऊसाचा रस काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला चोथा, ज्याला मोलॅसेस किंवा बगास असंही म्हणता येतं, ज्यावर विशिष्ट सॅक्रोमायसिस जातीच्या किण्वाची वाढ जी आहे ती घडवून आणली जाते. फर्मंटेशन म्हणजेच किण्वन प्रक्रियेने त्यापासून आपल्याला बायोगॅस किंवा ज्याला आपण इथेनॉल म्हणू त्या इथेनॉलची निर्मिती करता येणं जैवतंत्रज्ञानाने कमी खर्चात शक्य झालेलं आहे. यानंतरचा भाग म्हणजे पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान. पर्यावरणातसुद्धा या बायोटेक्नॉलॉजीची मदत कशी होते हे आपल्याला इथे दिसून येईल. जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करणे होय. बायोरेमिडिएशन मीन्स आयदर ॲब्झॉर्प्शन और डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल अँड हार्मफुल पोल्युटन्स विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जुलै 1900 परीक्षेत आलेला हा 2 गुणांचा प्रश्न, ज्यामध्ये असा तक्ता दिला होता आणि यातले काही भाग जे आहेत ते मोकळे ठेवले होते. आपण हा संपूर्ण तक्ता अभ्यासणार आहोत, ज्यात टेरिस विटाटा ही वनस्पती दिलेली आहे जी जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते, ॲब्झॉर्ब आर्सेनिक फ्रॉम दी सॉईल. सुडोमोनास जातीचे जीवाणू जे आहेत ते प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषकं जी आहेत ती वेगळी करतात. सेपरेट्स हायड्रोकार्बन अँड ऑइल फ्रॉम वॉटर अँड सॉईल. सूर्यफूल सनफ्लॉवर ही जी वनस्पती आहे ती युरेनियम व आर्सेनिक यांचं शोषण करते, तर डिएनोकोकस रेडिओरेन्स हे जीवाणू अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेतात. ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन्स ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. अन्न जैवतंत्र म्हणजेच फूड बायोटेक्नॉलॉजी. पाव, चीज, मद्य, दही, विनेगर इत्यादी अन्नपदार्थाची निर्मिती सूक्ष्मजीवाच्या मदतीने या जैवतंत्रज्ञान या फूड टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला शक्य होऊ शकते. DNA फिंगरप्रिंटिंग. आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे जे आहेत हे वेगवेगळे असतात आणि आधार कार्डच्या वेळेला आपण याचा अनुभव घेतलाच आहे. या बोटांच्या ठशाप्रमाणेच आपल्या DNAची जडणघडणसुद्धा एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNAवरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. DNA sequence of each person is unique as that of the fingerprint. Due to this, identity of any person can be established with the help of its available DNA. This is called as DNA fingerprinting. या तंत्राचा वापर आपण कुठे करू शकतो तर गुन्हेनिदानशास्त्रामध्ये याचा वापर होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख यात पटवता येऊ शकते. इट इज मेनली युजफुल इन फॉरेन्सिक सायन्स
Identity of the criminal can be established with the help of any part of its body found at the site of crime. एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही आपल्याला या DNA प्रिंटिंगद्वारे करता येऊ शकते. Identity of father of any child can be established with the help of DNA fingerprinting. या जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजीवर आधारित असा एक कृतीयुक्त प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मार्च 2020ला 5 गुणांसाठी विचारला गेला होता. तो प्रश्न या पद्धतीने आहे. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी? व्याख्येमध्ये डेफिनेशनमध्ये ही व्याख्या दिलेली आहे. जैवतंत्रज्ञानाचा एक फायदा म्हणजेच यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी यासाठी तुम्ही बेनिफिट हा भाग जरूर पाहायचा आहे. जैवतंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी यासाठी आपण भरपूर व्यावहारिक उपयोग जे आहेत ते यापूर्वीच अभ्यासले आहेत, ज्यामध्ये पीक जैवतंत्रज्ञान असू शकेल किंवा मानवी आरोग्य ज्यात लस आणि लसीकरण आपण पाहिलेलं आहे, फिंगर प्रिंटिंग आहे. असे वेगवेगळे उपयोग तुम्ही यात देऊ शकता. जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू ज्यात रायझोबियम जीवाणू याचा वापर जो आहे तो होताना आढळतो. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांची 2 नावे राईट 2 नेम्स ऑफ क्रॉप जेनेटिकली डेव्हलप आपण 3 अभ्यासले आहेत, ज्यामध्ये बीटी कॉटन आहे, बीटी वांगे आहे आणि गोल्डन राईस. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करून या पूर्ण कृतीयुक्त प्रश्नांची उत्तरं तुम्ही निश्चितच देऊ शकता. या प्रकरणाच्या पुढील भागात आपण कृषी क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञानाचा वापर कसा झाला आहे हे अभ्यासणार आहोत.